एक तर इंडिया अलायन्सच्या मागच्या आठवड्यामध्ये आमची सगळ्यांची बऱ्याच पक्षांची दिल्लीमध्ये चर्चाही झाली. काँग्रेस पक्ष गेले अनेक वर्ष याच्यावर काम करत आलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी काही फीडबॅक दिले आहेत. आमचेही काही सहकारी यांच्या मनात किंवा कार्यकर्त्यांच्या मनात अनेक कार्यकर्ते आज मला भेटून गेले आणि त्यांच्या मनातही अस्वस्थता या विषयाबद्दल आहे. त्याच्यामुळे आम्ही काही लोकांना दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाची मागच्याही आठवड्यात मीटिंग झाली, ह्याही आठवड्यात आम्ही त्यांना भेटणार आहे, त्यांच्याकडूनही मार्गदर्शन घेणार आहे आणि उत्तम जानकरांनी जो प्रयत्न करतायत त्याच्यामुळे जी तिथल्या तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की तिथल्या मतदारांच्या मनातली अस्वस्थता आहे, अशी काही अस्वस्थता असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे की त्यांच्या जे काही मनात आहे मायबाप जनतेच्या ते ऐकून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि ती अस्वस्थता काय आहे याचाही अभ्यास केला पाहिजे. आज उत्तम जानकरांनी राजीनामा देण्याची भूमिका मांडली की मी आता राजीनामा देतो आणि मग परत 15 दिवसामध्ये निवडणूक घ्या आणि ती निवडणूक बॅलेट पेपरवरती घ्या. म्हणजे आज इकडे शपथविधी आमदारांची होत आहे आणि तुमचे आमदार राजीनामा देतो. आमची एवढीच मागणी आहे इलेक्शन कमिशनकडे की जर समाजामध्ये हा फक्त आमचा विषय नाही, कारण मीही त्या ईव्हीएमवर निवडून आलेली आहे, मी एक नाही 4 वेळा त्याच ईव्हीएमवर निवडून आली आहे, पण जर समाजामध्ये एवढी अस्वस्थता असेल एखाद्या विषयाबद्दल आणि समजा परदेशात अनेक मोठ्या देशांमध्ये आज ईव्हीएमवरनं ते बॅलेटवर शिफ्ट झाले, तर आमची एवढीच मागणी आहे की जर अशी अस्वस्थता समाजात असेल आणि जगामध्ये हा बदल होत असेल तर तो बदल आपणही करावा. जर ईव्हीएमचा वरून बॅलेटला शिफ्ट व्हा अशी जर मागणी समाजातून येत असेल तर त्याला अडचण काय. आता ते सोमवारी क्लॅरिफिकेशन कळेल. आता अनेक लोक ज्यांना म्हणजे मी आता तुम्हाला काँग्रेसचंही सांगते, म्हणजे संग्राम थोपटेंना अनेक बूथवर सिंगल डिजिट नंबरमध्ये पडले, विच इज इम्पॉसिबल, आणि असे अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते. तर ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे की हे असं होऊ शकत नाही, म्हणून ते उत्तम जानकरांचं जे उदाहरण आहे म्हणून त्यांनी एक वेगळा प्रयोग करता येते. तर असं जर असेल तर हा काही कुणाच्या वैयक्तिक विरोधात आम्ही लढत नाही आहे. आमचं म्हणणं आहे कुठलंही इलेक्शन असावं ते पारदर्शकपणे व्हावं आणि जर समाजामध्ये त्या एखाद्या प्रोसेसबद्दल जर शंका असेल तर ते करेक्ट करायला काहीच हरकत नाही. आज विधानसभेत विरोधकांनी बहिष्कार टाकला होता शपथविधीला, मात्र समाजवादी पक्षाचे 2 आणि कम्युनिस्ट पक्षाचे 1 आणि तुमचे बापू पठारे जे आमदार आहेत त्यांनी शपथविधी घेतलाय. म्हणजे अधिवेशन सुरू होण्याआधी फूट पडली आहे महाविकास आघाडी. असं काय महाविकास आघाडीच्या मध्ये फूट नाही, ते ही फक्त शपथविधीचा इश्यू आहे, हा काय पॉलिसीचा इश्यू नाही आहे. इंडिया अलायन्समध्ये आम्ही सगळे एकत्र, आता उत्तर प्रदेशमध्ये जो मोठा इश्यू चाललेला आहे त्याच्यात अखिलेश यादवांबरोबर आम्ही ताकदीने त्यांच्याबरोबर आहोत. संबलची जी केस झाली त्याच्यामुळे एखाद्या शपथविधीमध्ये एखाद्याने शपथ घेतली म्हणून काय अलायन्समध्ये एवढा मोठा हां मग ठीक आहे. मी आता इंडिया अलायन्स सोमवारी जेव्हा मला अखिलेश यादव भेटतील त्यांना मी विचारेन. याची मला काय माहिती नाही. संजय राऊतांचे भाऊ जे आहेत त्याच्यामध्ये आवाज उठवला, त्यांनी सुद्धा निवडणुकीची मागणी केली आहे. म्हणूनच सांगते ना, समाजामध्ये जर एवढी चर्चा होत असेल तर मला असं वाटतं की जर जगामध्ये हा बदल होत असेल तर आपणही बदल करावा, त्याच्यात काय अडचण काय. त्याच्यामुळे ईव्हीएमवरून बॅलेटवर अमेरिका गेलेलं आहे, सगळेच देश बाहेरचे वेस्टर्न वर्ल्ड गेलेले आहे, तर आपण पण करावं. मागणी करताय तुम्ही मग? हो अर्थातच बॅलेटवर घ्या हीच आमची मागणी आहे. त्याला धरून प्रश्न असा आहे की ज्यावेळेस हे सगळे आरोप झाले होते ना, निवडणूक आयोगानं काँग्रेसला पत्रव्यवहार केला होता की तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते घेऊन 3 डिसेंबरला आमच्याकडे आहे, पण काँग्रेसकडे पुरेसे पुरावे नव्हते. मग हा प्रॉब्लेम टॅकल कसं करणार आहे? नाही पुरावे नाही, अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत. तुमच्या चॅनलवर प्रशांत दादांचा एक व्हिडिओ मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलेला आहे. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत. आमचं म्हणणं आहे की जर एखाद्या गोष्टीमध्ये संभ्रम असेल, म्हणजे आता पेपर जेव्हा लीक होतात तेव्हा परीक्षा कॅन्सल होतेच ना, ते का लीक होतात, कुणामुळे लीक होतात, कसे लीक होतात, ह्यात अजून आम्ही शोधतोय. त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की एखादी गोष्ट जर पारदर्शकपणे करतायत आणि जगामध्ये तो बदल झालेला आहे तर तो आपणही करावा, एवढीच अपेक्षा आमची, एवढीच मागणी आहे.
असंही म्हणतायत की आम्ही जे बटन दाबलं त्या चिठ्ठ्या बाहेर आल्या, मग हाही मोठा इश्यू होऊ शकतो ज्यावेळेस तुम्ही नाही, म्हणूनच आम्ही म्हणतोय ना की एकदा जर बॅलेटवर आलं तर हा कुठला इश्यूच राहत नाही ना. आणि जगामध्ये जर हा बदल होत असेल तर आपल्याला करायला काय प्रॉब्लेम आहे. आपण वेस्टर्न वर्ल्ड AI ह्याच्यावर एवढं काम आता सगळं जगाबरोबर करतोय आहे, तर हाही करावा. उद्या पवारसाहेब मार्कंडवाडीला जात आहेत, आपण सुद्धा जाणार आहात का? नाही, पवार साहेब आणि जयंत पाटील जाणार. आणि तिथल्या गावातल्या लोकांवर गुन्हे दाखल करते सरकार 20 ते 30 हे लोकांना. किती मला सांगा, हे लोकशाहीच्या किती विरोधात आहे मला सांगा. लोकशाहीमध्ये कुणाला एखादी मागणी, आता तुम्ही सगळे चॅनलवाले आहात, साधं बघा, तुम्ही इलेक्शनमध्ये प्रत्येक गाववाडी वस्तीवर जाऊन विचारत होता ना कुणाला मतदान करणार, काय आहे, कुणाची हवा आहे, मग तो पण गुन्हा झाला का? एखादी प्रोसेस, आणि ती प्रोसेस सरकार थांबवते, इलेक्शन कमिशन थांबवत नाही, सरकार थांबवतं. एखाद्या गावामध्ये एखादी ॲक्टिव्हिटी करायला जायचं असेल, एखादं ड्रिल घ्यायचं असेल, त्याच्यात गुन्हा कुठे येतो, कसा असू शकतो? आणि तो संविधानाच्या चौकटीतली ॲक्टिव्हिटी आहे ना ती. नाही, राहुल नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभेचे अध्यक्ष होण्यासाठी आहेत. गेल्या वेळेचा त्यांचा अनुभव तुमच्यासाठी काही चांगला नव्हता. यावेळेस परत विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न आलेला आहे की अध्यक्ष ठरवतील तर आम्ही विरोधी पक्षनेता देऊ, असं देवेंद्र फडणवीस. 2019 मध्ये जेव्हा आमचे नंबर्स नव्हते केंद्रामध्ये, तेव्हा हे लोक लीडर ऑफ ऑपोजिशन नव्हता. पण मला आठवतं आहे की 1980 मध्ये नंबर्स कमी असले तरी काँग्रेस पक्षाने दिलदारपणे दाखवून मोठं मनाने लीडर ऑफ ऑपोजिशन महाराष्ट्रात केलं होतं. तर ह्या आत्ता जे सरकार आले त्यांनी तो निर्णय घ्यायचा. निवडणूक निकालानंतर जवळजवळ 10-12 दिवसांनी सरकार स्थापन झालं, शपथविधी वाटप घालतात आणि आता फक्त पुन्हा तोच म्हटले की मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप, कारण तात्पुरत्या गोष्टी खातेवाटप झाल्याशिवाय सुरळीत चालणार नाही. अजूनही त्यात कुठेतरी काय म्हणतात त्याला स्मूथनेस आलेलं दिसत नाही. तुम्हाला असं जाणवतं का? नाही, मला आश्चर्य वाटलं, कारण मला आश्चर्य वाटलं कारण आधी भारतीय जनता पक्ष म्हणजे एक 10 वर्षापूर्वी जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा त्यांचं खूप असं अग्रेसिव्ह लाईन असायची की पटकन सरकार स्थापना करा आणि पटकन कामाला लागा. त्यामुळे मलाही खूप आश्चर्य वाटलं जेव्हा भारतीय जनता पक्षाने जवळपास 2 आठवडे झालेत रिझल्ट लागून, म्हणजे मुख्यमंत्री व्हायला इतका वेळ, त्याच्यानंतर आता कॅबिनेट एक्सपॅन्शन, याला खूप वेळ लागला. आता का वेळ लागला याचं उत्तर तुम्हाला, एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राने त्यांना दिलेलं आहे. जर एवढं मोठं मॅन्डेट त्यांना मिळालेलं असेल तर मग त्याच्यापेक्षा म्हणजे लोकांच्या अपेक्षाही अर्थातच असतील ना मग त्यांच्याकडून. मला दिल्लीमध्ये आता 3-4 खूप क्रिटिकल गोष्टी डिबेट चाललेला आहे पार्लमेंटमध्ये, त्याच्यामुळे गेले आठवडाभर आमचा त्याच्यातच खरं तर माझा तरी वेळ गेला. आणि महाराष्ट्र सरकार स्थापनेचा एवढा उशीर का होतोय हे दुर्दैव आहे, कारण लोकांनी जर त्यांना मतं त्यांना ते म्हणतायत तशी ती पास झाली असतील तर म्हणजे हा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला एक सरकार का स्थिर मिळत नाही आहे त्याचं उत्तर खरंच म्हणजे माझ्याकडे तर नाहीच आहे. आणि आश्चर्य आहे की हे असं का होतं एवढा मॅन्डेट असताना. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतील, मला नाही माहिती. सुप्रीम कोर्टात तुम्ही जाणार आहात का ईव्हीएमच्या विरोधात? सोमवारी ठरेल. काही राज्याची आर्थिक स्थिती काही चांगली नाही. मुख्यमंत्री म्हणजे की आर्थिक स्थिती लावा आणि ज्या नगर परिषद महानगरपालिकेचा अध्यक्ष निधी आहे तो सुद्धा सरकार जमा करून घेते. आता राज्य सुरळीत होईल असं काय वाटतंय तुम्हाला? काय लाडकी बहीणचा हा परिणाम आहे का? नाही, अनेक गोष्टी आहेत त्याच्यात. एक तर अटलजी प्रधानमंत्री असताना त्यांनी एक FRBM फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंटचा एक ॲक्ट आणला होता जो मनमोहन सिंग साहेबांनी आणखीन स्ट्रेंथन केला. त्याच्यामध्ये फिस्कल मॅनेजमेंटवर एक कॅप टाकलेला आहे. दुर्दैवाने आज अनेक राज्य भारतातली आहेत की फिस्कल मॅनेजमेंट करतच नाही आहे आणि महाराष्ट्रही त्या फिस्कल मॅनेजमेंटच्या FRBM ॲक्ट फॉलो करत नाही असा डेटा सांगतो. आणि मागच्याच आठवड्यातल्या चॅनलवर मला वाटतं गिरीश कुबेर त्या चॅनलवर होते आणि त्यांनी सविस्तर महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ही अतिशय चिंताजनक आहे. आणि तो फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित विषय नाही आहे. देशाचं GDP आणि ग्रोथ ही यावेळेस 5.4ला ड्रॉप झाली आणि रेपो रेटमध्ये पण चेंजेस व्हावे, लोअर व्हावे असं परवाच्या दिवशी कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल आणि निर्मलाजींचंही स्टेटमेंट होतं. त्याच्यामुळे इकॉनॉमी, त्याच्यावर मीही मागच्या आठवड्यात बँकिंगवर बोलले की भारताची ग्रोथ, इकॉनॉमिकल सिच्युएशन, फिस्कल डेफिसिट अनेक राज्यांमधलं हे सगळं खूप कॉम्प्लेक्स झालेलं आहे. प्लस आपलं नेबरहूड
म्हणजे बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान त्याच्यामध्ये असलेली अस्थिरता हा एक पडेल. आणि ग्लोबल म्हणजे आता ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशननी जी टॅरिफचा उल्लेख केला, आता ह्या टॅरिफ्सचा इम्पॅक्ट खरंच ते करणार आहेत का नाही करणार. म्हणजे एकीकडे ग्लोबल स्लो डाऊन, दुसरा ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आल्यानंतर टॅरिफ्स, त्याच्यानंतर भारत सरकारमधलं ह्या क्वार्टरचं स्लम्प जे 7% वरून 5.4 आहे, त्याच्यातून होणारी महागाई, बेरोजगारी, त्याच्यानंतर आपलं फिस्कल डेफिसिट, ह्या राज्याचा अनेक राज्यांचे ते फिस्कल डेफिसिट FRBM ॲक्ट्स आहेत, प्लस नेबरहूड इश्यूज, आपण सगळीकडे नेबरहूड इश्यूज आहे, प्लस अमेरिकेमध्ये जी केस चाललेली आहे आपल्याबद्दल, निज्जरची केस जी तुम्ही सगळ्यांनी एक्सटेन्सिव्हली कव्हर केली, त्या केसची आता पुढच्या महिन्यामध्ये काहीच दिवसामध्ये खरं कॅनडामध्ये ती ट्रायल सुरू होईल. त्यामुळे मल्टिपल गोष्टी ग्लोबली आणि इंटरनली आणि स्टेट, म्हणजे स्टेट लेवलला एक गोष्टी, देशाच्या लेवलला एक गोष्टी आणि इंटरनॅशनली इंडियाज रोल, ह्या सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेट आत्ता दिसत आहेत. आणि त्याच्यामुळे पार्लमेंटमध्ये या सगळ्यावर चर्चा व्हावी ही आमची सातत्याने मागणी. निवडणुका जिंकावं म्हणून सुद्धा आर्थिक गणित बिघडलं, म्हणजे लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांचे वीजमाफ असेल, यामुळे आता राज्य आणखी पुढे 2-2.5 वर्ष लागतील असं अर्थतज्ञ म्हणतात. तुम्हाला वाटतं काही? नाही, डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. डेटाच सांगतोय ना ते. आणि आज कुठल्या तरी चॅनलचं मला हे आलंय की ते निकष बदलत आहे, असं काहीतरी आलं. काय काय निकष बदलले? फडणवीसांनी मुलाखत दिली 2100 रुपयांवर, त्यावेळेस प्रश्न विचारला ना, त्यावेळेस त्यांचं एक विधान असं होतं की हे सगळं जे आहे ते बजेट ज्यावेळेस येईल, म्हणजे अर्थमंत्री ज्यावेळेस बजेट मार्च, त्यावेळेस बघू असं. हां, त्याच्यामुळे मार्चमध्ये हां, मग त्याची क्लॅरिटी आपल्याला येईल अजून. त्याच्यामुळे वाटते का जनतेची? बघूया ना, डेटा तर येऊ दे, सगळा डेटा आल्यावर बोलू. नवनियुक्त मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, त्यांना तुम्ही काय प्रत्यक्ष शुभेच्छा वगैरे दिल्यात? नाही, मी ट्विट केलं शपथविधी चालू असताना मी ट्विट केलं. ते व्यस्त असतील ना आता, राज्य चालवायचे एवढे सगळे डिपार्टमेंट्स आहेत, किती बिझी असतील सगळे. काय बनावट औषधाची केस नवीन नाही आहे, जुनी आहे. मी ही 1.5 वर्षापूर्वी रेस केलेली आहे. एक्सपायर्ड औषधं महाराष्ट्राच्या सिस्टममध्ये आहेत हे मी 1.5 वर्षापूर्वी बोललेलो. मी 1.5 वर्षापासून त्याच्या विरोधात बोलतो. हे परत आलंय कारण एक्सपायर्ड औषधं सिस्टममध्ये आहेत हे मी मागेही बोललेले. म्हणजे हा कंटिन्यूस इश्यू आहे, हा खूप सिरियस इश्यू आहे. कारण गरीब माणसाला तुम्ही एक्सपायर्ड जर औषधं देत असाल आणि ती सरकारने विकत घेतलेली औषधं, इट्स अ व्हेरी व्हेरी सिरियस इश्यू. इंडिया अलायन्सचा तुम्ही मुद्दा मांडला. ममता बॅनर्जी काल एका माध्यमांच्या मुलाखतीत असं म्हणाल्या की इंडिया आघाडी स्थापन करायला मी मुख्य होते किंवा मी पुढे होते. इंडिया आघाडीत आता जो आहे तो संवाद यायला नाही, मला जर चान्स दिला किंवा मला संधी दिली तर मी अध्यक्ष होऊ शकेल इंडिया आघाडीची. कसं बघता ममता बॅनर्जींच्या या विधानाकडे? कारण पवारसाहेब स्वतः सगळ्या गोष्टी गेल्या 8 दिवसापासून. नाही, अर्थातच त्यांचं स्वागतच होईल. कारण का ह्या लोकशाही टिकवण्यासाठी एक सशक्त विरोधी पक्ष हा कुठल्याही देशामध्ये असला पाहिजे असं आमची आग्रहाची भूमिका आहे. त्याच्यामुळे चेक्स अँड बॅलन्सेस किती यश आलं तरी समोर एक विरोधक असला पाहिजे. चेक्स अँड बॅलन्सेससाठी हे आपलं संविधान म्हणतं. त्याच्यामुळे जर दिदी ह्याच्यात काही पुढाकार घेणार असतील तर अर्थातच आम्ही त्याचं स्वागतच करू. निवडणूक निकालानंतर वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचे विश्लेषण करतो आहोत, कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. एकूण संघटनात्मक बदल काय अपेक्षित आहेत का? म्हणजे परवा असं बोललं गेलं की साहेबांची एक हे पद्धत आहे की विशिष्ट कालावधीनंतर नोकरी फिरवायची असते. आता पार्लमेंट नंतर आता आम्ही सगळे हे ह्या सगळ्या मोठ्या इश्यूजमध्ये पार्लमेंटमध्ये आता सगळेच व्यस्त आहोत. कारण का हे नॅशनल इंटरनॅशनल, परवा तुम्ही चायनाचं पण जयशंकरजींचं स्टेटमेंट बघितलं असेल. त्यामुळे ह्या खूप गोष्टी आणि मी मगाशी लिस्ट आउट केलेल्या सगळ्या गोष्टींवर पार्लमेंटमध्ये चर्चा व्हावी. आम्ही पण चर्चा करतो आहे, डायरेक्टली सरकारशी पण चर्चा करतो आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा फॉलोअप आम्ही करतो आहे. त्यामुळे हे करत असताना हे पार्लमेंट संपेल 20 तारखेला, त्याच्यानंतर संघटनेच्या मीटिंग आणि निर्णय होतो. काल मुख्यमंत्र्यांनी मुलाखत दिली आणि मुलाखतीमध्ये पुन्हा एकदा राज ठाकरेंबद्दल ते बोलले की गरज पडली तर महापालिकेला आम्ही राज ठाकरेंना सोबत घेऊ. आज संजय राऊत म्हणतायत की भाजप हातातील खेळ जर राज ठाकरे झाले तुम्हाला ते पुन्हा वाटतंय? जर शब्द गरज असेल तर वाटलं असेल तर हे दुर्दैव आहे. पण शेवटी तो त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे. त्या दोघांनी ठरवायचं एकत्र करायचं का काम नाही. राज ठाकरे पण निवडणुकीच्या विरोधात लढत आहे. हो, मला पत्र आलंय त्यांचं ह्याच्यावर
की EVMच्या विरोधातलं एक पत्र आलंय मला. हां जी खंत आहे. 2014 पासून मी लढत होतो, कोणी मला साथ दिली नाही. हो ते पत्र आले आम्हाला आणि त्याच्यात त्यांचं असं करेक्ट मी इफ आय एम रॉंग, पण त्याच्यात असं लिहिलं होतं की EVM होत नाही तोपर्यंत आम्ही इलेक्शन लढणार नाही का, असं काहीतरी होतं त्याच्यात लाईन. आणि अर्थातच ज्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका EVM बॅलेट पेपर आमची मागणी आहे बॅलेटवर व्हावी. शिवसेनेची भूमिका आहे की जर बॅलेटवर नाही घेतलं तर निवडणुका बहिष्कार टाकायचं. बघूया ना आता पुढच्या 1-15 दिवसामध्ये ह्या सगळ्यावर चर्चा होईलच. सगळ्यांची मतं आहेतच आणि स्ट्रॉंग मतं आहेत, त्यामुळे बघूया सगळ्यांची काय मतं आहेत चर्चा. विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने कुठेतरी क्लिअर पद्धतीला पाहिलं. आज हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज्यभरात आंदोलनं झाली. बांगलादेशमध्ये ज्या हिंदूंवरती अन्याय होते, अत्याचार होते, आज बांगलादेशचा झेंडा देखील त्यांनी जाळलेला पाहिजे. आपली काय भूमिका आहे सगळ्यात? नाही आम्ही आज ऑलरेडी पार्लमेंटमध्ये याच्याबद्दल बोललेलं. मी आत्ताच बोलले ना ऑल अबाउट नेबर्स. त्याच्यामुळे सगळ्या नेबरहूडबद्दल सिरियस कन्सर्न हे मी स्वतः पार्लमेंटमध्ये पण बोलले. त्याच्याबद्दल बघूया ना आधी. आत्ता तर सेशन चालू आहे. सेशनमध्ये एवढ्या ग्लोबल स्टेट आणि नॅशनल इश्यूज आहेत इकॉनॉमीबद्दल विच इज रिअली क्रिटिकल. ते झाल्यावर 20 तारखेनंतर बघू पार्लमेंट सेशन संपलं. अजितदादांनी 6व्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. खरं तर हा रेकॉर्ड आहे. भाऊ म्हणून अभिमान वाटतो दादांचा त्यांना. नाही शुभेच्छा सगळ्यांना. मी शुभेच्छा ऑलरेडी दिलेल्या आहेत त्यांना. दादांना करा. हो सगळ्यांनाच. जे कोणी निवडून आले आहेत कुठलंही पद त्यांना मिळालं तर त्याचा चॉईस असतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.